नमस्कार, मी नितेश बाळकृष्णाजी कराड, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईव्हच्या पेजवरून. पोट्यो डोंबड्यो, आपण शिकून राहिलो होतो भारताची राज्यघटना आपण आता स्टेप वाईज पद्धतशीर प्रेमानं समजून घेऊ. भारतीय राज्यघटनेची डिलिव्हरी कशी झाली, म्हणजे ते जन्माले कशी आली, तिचं नॉर्मल झालं का सीझर झालं. भारतीय राज्यघटना, ज्या राज्यघटनेवर, ज्या संविधानावर हा देश अखंड 70 वर्ष झाले चालून राहिला, ती राज्यघटना तयार होण्याची प्रोसिजर कुठून झाली. आता भारतात इंग्रज याच्या अगोदर भारतात संस्थानिक होते आणि तिचा राजा कारभार पाहत होता. ठीक आहे. हे अशी पद्धत होती. राजानं म्हणलं ते पूर्व दिशा. राजाच्या नातेवाईकावर एखादा जर खटला चालवायचा असेल तर कोणाची मजाल नाही होय राजाच्या विरोधात, राजाच्या नातेवाईकाच्या विरोधात बोलायची. पण भारतीय संविधानानं भारतातल्या प्रत्येक नागरिकाला, तो कोणत्याही जातीच्या, धर्माचा, पंथांचा, लिंगाचा असो, त्याला एका लाईनीत आणण्याचं काम या भारतीय संविधानानं केलं. ते भारताचं संविधान कसं तयार झालं हे आज आपण पाहणार आहे. भारतीय संविधानाची सुरुवात म्हणजे त्याची पायाभरणी इंग्रजांनी केली. कायद्याचं राज्य कायले म्हणते हे आपल्याला शिकवलं इंग्रजांनं. का म्हटलं? जगात लोकशाही रुजवणारा देश म्हणजे इंग्लंड. लोकांच्या डोक्यात जगात लोकशाही पेरणारा देश म्हणजे इंग्लंड. भला इंग्रज बदमाश होते, इंग्रजांनं भारताला लुटून नेलं, तर मी काही इंग्रजाच्या छेला नाही होय का त्याला लोणी तूप लावून सांगणार आहे तुम्हाला. पण इंग्रजांनं भारतात काही गोष्टी चांगल्या आणल्या आणि त्याला चांगलं म्हणा लागन. जसं रेल्वे आणली, त्या चोराईनं रेल्वे भारतात त्याच्या फायद्यासाठी आणली. का पेशावरचा कापूस कोलकात्याला नेला पाहिजे, पेशावरचा कापूस मुंबईत नेला पाहिजे, तिथून जहाजात कुचकला पाहिजे आणि तिथून इंग्लंडला नेला पाहिजे. त्यानं त्याच्या फायद्यासाठी रेल्वे आणली. तुमची प्रवास सेवा, ठीक आहे, तुम्हाला पॅसेंजर द्यासाठी नाही आणली का इथून 11:20 36 रुपये शेगाव वर्धेवरून. त्याच्यासाठी रेल्वे त्यानं आणली नाही. त्याचा कमर्शियल फायदा होता म्हणून भारतात रेल्वे आणली. ते रेल्वे आणली म्हणून 1857चं ते युद्ध जिंकलेले कोण, नाही तर त्याला भेंडबी तर हाती नसतं लागलं, ढोपटी बेलनं गुंडाने पया लागलं असतं. त्याच्यानंतर त्यानं पोस्टल सेवा सुरू केली. इथं गांधीजी सुभाषबाबूले पत्र लिहे, पण त्यानं पथ्य पाहिले. एखाद्या व्हाईसरायनं म्हणलं असतं, पाय बरं बाबाजीनं का लिहिलं सुभाषबाबूले, पाय तर फोडून तर पाय, आपल्याला यायच्या गुप्त माहिती पहिलेच माहीत पडलं. पण असं त्यानं केलं नाही. त्यानं इमान एतबारे आपल्या कायद्यानुसार या भारतात पोस्ट तयार केलं. तर पोस्टचे आजही काटेकोर नियम पाळण्यात येते. त्या पोस्टची सुरुवात, दूरसंचार सुविधेची सुरुवात, तार यंत्राची सुरुवात त्या इंग्रजांनं केली. इंग्रज बदमाश होते हे नक्कीच आहे, पण इंग्रजांनं भारतात कायद्याप्रमाणे राज्य कसं चालवावं, ठीक आहे, लोकांचे मूलभूत अधिकार, म्हणजे भारतातला माणूस शिकलेला तिथं गेला कुठं, इंग्लंडमध्ये. तर इंग्लंडमध्ये त्यानं पाहिलं का इथं प्रत्येक माणसाला समानतेनं वागण्याचा अधिकार आहे. त्याच्यावर अन्याय झाला तर सरकारच्या विरोधात बोलण्याचं स्वातंत्र्य त्याच्यापाशी आहे. सरकारनं जर चुकीचं धोरण लोकांवर आखलं असेल तर त्याच्या विरोधात आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य त्याला दिलं आहे. हेच तर सोडा, ठीक आहे, सरकारच्या विरोधात वृत्तपत्रात छापण्याचं स्वातंत्र्यसुद्धा त्याला दिलं आहे. त्याला विचार करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे, श्रद्धेचं स्वातंत्र्य दिलं आहे. हे भारतातले लोक जेव्हा फॉरेनमध्ये शिकायला गेले तर त्याला तिच्या लोकायले प्रचंड मोठे मूलभूत अधिकार, त्या लोकायले जगण्याचा अधिकार, त्या देशात राहण्याचा अधिकार, स्थायिक होण्याचा अधिकार, हे सर्व अधिकार तिच्या लोकायला दिसून आले. कुठच्या? इंग्लंडच्या. आपल्याला तर हे आपल्या छाताडावर बसून आहे रपारप कानपटात हाणून राहिले. हे भारतीय लोकायले परदेशात जेव्हा जे लोक शिकायला गेले त्याची जाणीव झाली का आपल्याला हे अधिकार भेटायला पाहिजे. म्हणून भारतातले बरेचसे लोक फॉरेनमध्ये बॅरिस्टरची पदवी घ्यायसाठी गेले. तर तिच्या राज्यघटनेचा अभ्यास, तिचे मूलभूत अधिकार, तिचे मार्गदर्शक तत्व, सरकारनं कसं वागायला पाहिजे, लोकांना कसं वागायला पाहिजे, या लोकांचं या देशाप्रती का कर्तव्य आहे, ठीक आहे, हे सर्व तिथं, ठीक आहे, जेव्हा ते बॅरिस्टरची पदवी घ्यायला गेले तर तिच्या बऱ्याचशा आजूबाजूच्या देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास करायला भेटला.
ठीक आहे. कम्युनल सरकार म्हणजे कम्युनिस्ट सरकार कसं वागून राहिलं, रशियन सरकार कसं वागून राहिलं, भारताचं सरकार कसं वागून राहिलं, इंग्लंडचं कसं वागून राहिलं, फ्रान्सचं कसं वागून राहिलं, अमेरिकेची राज्यघटना कशी आहे, अशा वेगवेगळ्या राज्यघटनेचा अभ्यास हे भारतीय लोक फॉरेनमध्ये गेल्याच्या नंतर यायले या पठ्यायले शिकायला भेटलं. म्हणून जेव्हा भारतीय राज्यघटना लिहायची वेळ आली तर हे जे शिकले सवरले तिकडून आलेले लोक होते हे उजागरीन सांगे की आपल्या राज्यघटनेत असे मूलभूत अधिकार असले पाहिजेत, असे लोकांना हक्क असले पाहिजेत. तर ते जे संविधान लिहिण्यात आलं त्याच्यावर जे फॉरेनचे लोक बाहेरून पाहून तिथच्या लोकांचे मूलभूत अधिकार कसे होते, तिथच्या लोकांना स्वातंत्र्याचे हक्क कसे आहे, तिथच्या लोकांना धर्माचं स्वातंत्र्य कसं आहे, जगण्याचं स्वातंत्र्य कसं आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसं आहे, म्हणजे विचार करण्याचं स्वातंत्र्य कसं आहे, लिखाण करण्याचं स्वातंत्र्य कसं आहे, हे सर्व तिथून आपल्याला बरंचसं काही शिकायला भेटलं. म्हणून इंग्रज जेव्हा भारतात आले तर त्यानं पहिला हमला आणि पहिलं राज्य काबीज केलं बेंगॉल. कोणतं? बेंगॉल. बेंगॉलच्या युद्धात तुम्ही पहा त्यानं, ठीक आहे, त्यानं आपल्या पहिल्या युद्धात ज्याला प्लाशीचं युद्ध म्हणते त्या प्लाशीच्या युद्धात आपला पाया रोवला आणि पाया पक्का केला बक्सारच्या युद्धात. 1757चं ते युद्ध होतं. त्या युद्धाच्या नंतर, ठीक आहे, ते युद्ध झाल्याच्या नंतर बंगालमध्ये महसूल व्यवस्था, टॅक्स कलेक्ट करायची व्यवस्था आपल्यापाशी आली पाहिजे. म्हणून, ठीक आहे, इंग्रजाईनं सगळ्यात पहिले आपल्या हातात ते टॅक्स व्यवस्था कशी येईल याच्यासाठी पहिला कायदा केला रेग्युलेटिंग ॲक्ट 1774. ठीक आहे. म्हणजे 2 युद्ध झाले. 1757चं युद्ध झालं आणि त्याच्यानंतर, ठीक आहे, बक्सारचं युद्ध झालं 64ले आणि तिथून, ठीक आहे, दुहेरी शासन पद्धती लागू झाली. दुहेरी शासन पद्धतीत राजा निव्वळ लोकांना दाखवायला ठेवे का ह्या तुमचा राजा होय, आणि त्याच्या छातकाडावर, ठीक आहे, त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून बंदुकीच्या गोळ्या हे चोट्टे झाडे आणि अमाप टॅक्स वसूल केला आणि त्याच्यात प्रचंड पैसे भ्रष्टाचार झाला असं माहीत पडलं. आणि तो जो कॉर्नवालिस होता ते सापडलं त्या भ्रष्टाचारात आणि त्याला, ठीक आहे, सजा होणार बा. तर त्याला वाटलं का आपण सापडलो तर लेकानं आत्महत्या केली तिकडे जाऊन. तर ते आपण सांगितलंच आहे इतिहासात. तर तुम्हाला भारतीय राज्यघटनेचा पाया म्हणजे कुठून सुरू झाली तर भारतीय राज्यघटना हे काही 1835च्या एका कायद्यावर अवलंबून नाही. तिचा प्रवास इंग्रजांनी जे भारतात कायद्याची व्यवस्था चालू केली, कारण इंग्रज याच्या पहिले भारतात संस्थानिक होते. ठीक आहे, मोगल साम्राज्य होतं काही भागात दक्षिण भागात स्वतःचे राजाचे स्वतःचे संस्थान होते. त्याच्या राज्यात सत्ता होती आणि चालू होतं टिचंग टाचंग. पण इंग्रज आल्याच्या नंतर त्यानं आपली कायद्याची पद्धत या भारतात आणली. ठीक आहे, आणि त्या कायद्याच्या पद्धतीवर भारतातल्या लोकांना अधिकार कसे देता येईल. इंग्रज काही इथं अधिकार द्यायला आले होते. इथं काही ते काय अधिकार द्यायले का, तुम्हाला जास्तीचे अधिकार देईन तर तुम्ही त्याच्या छताडावर नसते बसले का. पण त्याले जसे जसे त्यानं सगळ्यात मोठी इंग्रजाची एक चुकी झाली का त्यानं भारतातल्या लोकांना शिकवण्यासाठी ब्रिटनची शिक्षण पद्धती आणली. मग आपली मागास होती का, मी असं म्हणून नाही राहिलो. आपली पद्धत शैक्षणिक पद्धत हे जगात टॉपमोस्ट होती. भारतात नावाजलेले नालंदा तक्षशिला युनिव्हर्सिटी होत्या आणि ज्या आजही जगात ज्याचा, ठीक आहे, नामोल्लेख वारंवार करण्यात येते का बंद्या जगातले लोक भारतात शिकायला येत होते. पण ते तक्षशिला आणि नालंदा युनिव्हर्सिटी काळाच्या ओघात, ठीक आहे, आक्रमणात, ठीक आहे, नेस्तनाभूत झाल्या आणि भारतीय शिक्षण पद्धती रसात यायला गेली. म्हणून ते मग इंग्रज चोट्यानं त्याची आणली इंग्लंडची पद्धत, विद्यापीठीय पद्धत म्हणते. त्या शिक्षण पद्धतीमुळे भारतातले लोक फॉरेनमध्ये शिकायला जायला लागले आणि त्याले, ठीक आहे, तिच्या लोकांना कसं स्वातंत्र्य आहे आपल्याला काऊन नाही याची जाणीव व्हायला लागली. म्हणून भारताचं संविधान ज्या माणसाने लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्या मसुदा समितीत जे 7 लोक होते त्याच्यातले तर 2-3 गलंगच होते. 3-4 लोकांवरच येऊन पडलं आणि सारी जिम्मेदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर येऊन पडली. आणि हेच एकमेव माणूस होते राज्यघटना समितीत निवडून आले सुद्धा नाही, म्हणजे निवडणुकीत उभे राहिले तर पडले. तर जवाहरलाल नेहरू, ठीक आहे, वल्लभभाई पटेल आणि गांधीजीत बैठक झाली का जो माणूस आपल्याला संविधान बनवण्यासाठी पाहिजे होता तो निवडूनच नाही आला. गांधीजी म्हणे काही करा, त्याला आणा, त्याच्याशिवाय संविधान बनू शकत नाही. भलाई मतभेद झाले होते पा. म्हणून, ठीक आहे, तुम्ही विचार करा का मतभेद झाले होते. गांधीजीच्या हेकेखोरापायी
जो जातीय निवाडा रॅमसे मॅकडोनाल्डनं जाहीर केला होता त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माघार बी घ्यायची होती, पण महात्मा गांधीजी म्हणते का ह्या माणसाले संविधान सभेत घेतल्याशिवाय संविधान पूर्ण होऊ शकत नाही. जर तुम्हाला भारताचं संविधान अजरामर बनवायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घ्यावं लागेल. आणि म्हणून मग निर्णय झाला काँग्रेस कमिटीचा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत घ्यायचं. आणि ह्या माणसाची पुण्याई होई का ज्याच्या राज्यघटनेवर 70 वर्ष हा देश चालून राहिला. ती राज्यघटना कशी तयार झाली ते आज आपण पाहणार आहे. तर राज्यघटनेचा प्रवास जर पाहिला आपण तर राज्यघटनेचा प्रवास पहा. भारताची राज्यघटना पहा. राज्यघटना कायले म्हणते तर कोणताही देश चालण्यासाठी त्या देशाचं सरकार कसं वागायला पाहिजे, त्या देशातल्या लोकायले कोणते अधिकार असले पाहिजे, सरकारनं कसं वागायला पाहिजे आणि देशातल्या नागरिकांचे या देशाप्रती काय कर्तव्य आहे, तर ज्या कायद्याप्रमाणे देश चालते ठीक आहे त्याचं पुस्तक म्हणजे त्या देशाचं संविधान किंवा राज्यघटना. ठीक आहे. मग आता पहा इथं काय लिहिलं आहे. ठीक आहे. भारतामध्ये कायद्याचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न पाबे भारतामध्ये कायद्याचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न इंग्रजांनी ठीक आहे भारत स्वतंत्र व्हायच्या पहिलेच केला नाही, तर सुरुवातीपासून त्यानं का केलं तर पहिले आपल्या फायद्याचे कायदे केले, आपल्या फायद्याचे कायदे केले. मग जेव्हा जसे जसे भारतीय लोक शिकत गेले त्यानं मागणी केली का आम्हाला असे अधिकार पाहिजे, आम्हाला वृत्तपत्राचं स्वातंत्र्य पाहिजे, आम्हाला तुमच्या विरोधात बोलायचं स्वातंत्र्य पाहिजे, आमचे टॅक्स तुम्ही आम्हावर औकातल्यासारखे टॅक्स आकारून राहिले, हे टॅक्स रद्द करा. हे स्वातंत्र्य टप्प्याटप्प्यानं इंग्रजांनी दिलं. सुरुवातीला एखाद्या विधेयकावर फक्त आम्हाला टकटक पाहायचा अधिकार होता, मग त्याच्यानंतर त्याच्यावर फोकणाऱ्यापंथी चर्चा करण्याचा अधिकार दिला, मग त्याच्यानंतर मतदानाचा अधिकार दिला, थोय पैसेवाल्या लोकायला दिला. मग आम्ही मागणी केली की आम्हाला अस्पृश्य लोकायले ठीक आहे जे अस्पृश्य आहे त्याला बी मतदानाचा अधिकार पाहिजे, जे पैसेवाले आहे त्याला बी पाहिजे, व्यापारी आहे त्याला बी पाहिजे, जे मुस्लिम आहे त्याला बी पाहिजे. तर मग इंग्रजायले वाटलं साले हे जास्तच अधिकार मागून राहिले, आपल्याला लेणं नाही देणं नाही. मग आता पहा भारतामध्ये कायद्याचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न 1773 पासून सुरू झाला आणि 1773ले इंग्रजांना ठीक आहे जो पहिला कायदा केला होता रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 पाबे रेग्युलेटिंग ॲक्ट केला होता डुकरेव. रेग्युलेटिंग ॲक्टपासून त्यांनी भारतामध्ये वेळोवेळी कायद्यात्मक सुधारणा केल्या. म्हणजे हे का नाही आपल्याला 20 वर्षाचा पाहुणचार दे. किती वर्षाचा? 20 वर्षाचा पाहुणचार दे. हे म्हणजे आपल्याला भूक लागून जाये तर हे नाश्त्याची प्लेट पोह्याची प्लेट हातात देन एक लिंबाची फोड ठेवे त्याच्यावर. ठीक आहे. असा यायचा विषय होता. तर यायनं काय केलं का यायनं कायद्यात्मक सुधारणा देण्याचा प्रयत्न केला. तो सुरुवातीला 20 वर्षाचा होता. म्हणजे पाहुणचार किती वर्षाचा होता? 20. त्यानंतर भारतीय लोक जेव्हा शिकून आले फॉरेनमधून, अरे बा 20 वर्ष 3 पिढ्यात आमची तीन सुधारणात्मक कायद्यात आमची अख्खी पिढी चालली जाते. म्हणजे 3 सुधारणात्मक कायदे भारतीय लोकायले सुधारणा. भारतीय लोक बोंबलले नाही पाहिजे, इंग्रजांच्या विरोधात आवाज नाही उठवला पाहिजे म्हणून यायले ठीक आहे ओरडले. भूक लागली, जोऱ्यानं भूक लागली, लोक ओरडायला लागले का याच्या हातात नाश्त्याची प्लेट देऊन दे, नाश्त्याची प्लेट घ्या मोकळी व्हा. ठीक आहे. खा पोहे, नाही तर ठीक आहे डायरेक्ट पोहे पाण्यातून काढे, साखर टाके आणि साखर पोहे देऊन दे भारतीय लोकायले. हे असं इंग्रज चोट्याचं काम होतं. म्हणून तुम्ही जर पाहिलं तुम्ही पहा रेग्युलेटिंग ॲक्ट केला 1773. त्याच्यानंतर 1793 पहा कायदे कसे झाले. 1773 1793 त्याच्यानंतर 1813 पहा 20 वर्षाचा फरक आहे. कायद्यातला फरक पाहावे डोंबडेव. 20 वर्षानं हे कायद्यात सुधारणा करे. कायद्यात सुधारणा म्हणजे का जसं राज्यघटनेत दुरुस्ती करते ना तशा जुन्या कायद्यात दुरुस्त्या करायच्या आणि त्या नवीन दुरुस्त्या लोकायला अशा पाहुणचाऱ्यासारख्या वाढायच्या. ठीक आहे. वाटीत वाढाचे 2 गुलाबजामुन दाखवायचे 4. बस असाच प्रोग्राम होता यायचा. मग 1773ले रेग्युलेटिंग ॲक्ट केला. मग 1793चा चार्टर्ड ॲक्ट झाला. 1813चा चार्टर्ड ॲक्ट झाला. 1833चा ह्या 1813च्या कायद्यानं 1 लाख रुपये भारतीय तिजोरीतले शिक्षणावर खर्च करण्याची तरतूद करण्यात आली. 1833चा कायदा झाला. 1853चा कायदा झाला. 1873चा कायदा झाला. तुम्ही पहा असे 20 वर्षानं पाहुणचार आहे. ठीक आहे. मग ठीक आहे 1800 ठीक आहे 91चा का 93चा कायदा आहे. ठीक आहे. असे 20 वर्षानं हे पाहुणचार दे आपल्याला. म्हणजे याच्या कायद्यात्मक सुधारणा यायनं मग का केलं जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या चळवळीत जेव्हा शिकलेले लोक आले तर त्यानं सरळ सांगितलं हे लय वर्षानं तुम्ही आम्हाला पाहुणचार देता, पाहुणचार लवकर देता.
भूक लागून जाते आम्हाला. तर तुम्ही पहा, मग कायद्यात्मक सुधारणा 1909चा मॉर्ले मिंटो कायदा, ठीक आहे. मग 1919चा मॉन्टेगू चेम्स्फोर्ड कायदा, ठीक आहे. 1919चा पहा, 1909चा मॉर्ले मिंटो कायदा, 1919चा, ठीक आहे, मॉन्टेगू चेम्स्फोर्ड कायदा. मग 1929ला पाहुणचार देणार होतं, त्याच्यासाठी ह्या चोरानं सायमन कमिशन आणलं होतं. पण भारतातले शिकलेले लोक होते, त्याचं म्हणणं होतं का आम्हाला एका तरी मेंबरले त्याच्यात घ्यायचं होतं. तुम्ही 7 जणाचं एक कमिटी नेमली का 1929 आम्हाला जो कायद्यात्मक सुधारणा देणार आहे, तर आमच्या समस्या आम्हाला माहीत, कुठं भोगदाळ आहे आमचे, ते बुजवायचे कसे आम्हाला माहीत. चोट्टे हो तुम्ही, तिथून पॅनल नेमलं, त्याचं नाव होतं, त्याचा अध्यक्ष होतं सर जॉन सायमन. हां, आणि ते डुकरं 7 जणांची समिती घेऊन भारतात आलं. तर भारतात त्याच्या विरोधात नारे लागले, ठीक आहे, सायमन गो बॅक म्हणून. तर ते भारतात येऊन शिफारशी करणार होतं. ते राष्ट्रीय काँग्रेसच्या लोकांच्या, ठीक आहे, मुलाखती घेणार होतं. मुस्लिम लीगच्या, अस्पृश्य लोकांच्या जे प्रतिनिधी आहे त्याचे मुलाखती घ्यायच्या, संस्थानिकाच्या मुलाखती घ्यायच्या. आणि एक दस्तावेज, एक ड्राफ्ट इंग्रज सरकारले, ब्रिटनले सादर करणार होतं. आणि त्याच्यावर ते, ठीक आहे, त्याच्यावर ते चार्टर्ड ॲक्ट किंवा, ठीक आहे, चार्टर्ड ॲक्ट 1929 त्यानं सादर केला असता. कारण पाहुणचार किती वर्षाचा होता, तर पाहुणचार द्यायचा होता 10 वर्षानं. 1909, 1929, ठीक आहे, 1929. आणि नेक्स्ट कायदा 1929 ठीक आहे, व्हायला पाहिजे होता, पण झालाच नाही. ह्या चोट्ट्याने काही दिला नाही आपल्याला 1929. सायमन कमिशन गोबॅकचे नारे लागले. सायमन कमिशनले अजिबात एकाही भारतीय माणसानं, ठीक आहे, मुलाखत दिली नाही राष्ट्रीय काँग्रेसच्या. त्याच्यामुळे त्यावेळेचा जो पंतप्रधान होता रॅम्से मॅकडोनाल्ड, त्याला वाटलं का सालं आता जर याच्यावर आपण कायदा केला तर पुन्हा पहिले सायमन गोबॅकचे नारे लागले, पुन्हा भारतात रोष निर्माण होईल, आता काही खरं नाही, सालं गुपचाप माघार घ्या. तर त्यानं काय केलं, 3 गोलमेज परिषदा ठेवल्या का आपण सायमन कमिशनच्या शिफारशीवर चर्चा करासाठी 3 गोलमेज परिषदा ठेवू. पहिली ठेवली, आमंत्रण दिलं राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्याला, एकही राष्ट्रीय काँग्रेसचा नेता आला नाही, कारण बाबाजीनं आमच्या सविनय कायदेभंग आंदोलन चालू केलं होतं. आणि बुड्याला उचलून त्या दांडी यात्रेचे झाल्याच्या नंतर बुड्याला उचलून धरलं आणि जेलमध्ये टाकून दिलं आमच्या बाबाजीले, गांधीजीले. आता गांधीजीले जेलमध्ये टाकल्याच्या नंतर काय म्हटलं, गांधीजीले जेलमध्ये टाकल्याच्या नंतर मग प्रश्न निर्माण झाला, कोण जाईन, कोण जाणार आहे बे राष्ट्रीय काँग्रेसचं, आमच्या बाबाजीले जेलमध्ये टाकल्यावर. मग जेलमध्ये टाकल्याच्या नंतर विषय असा आला का राष्ट्रीय काँग्रेसचा एकही प्रतिनिधी पहिल्या गोलमेज परिषद गेला नाही. रॅम्से मॅकडोनाल्ड असा उचल्यासारखा पाहत बसला, अमाय बाई एकही काँग्रेसचा आला नाही, मग आम्ही भरवली कायसाठी परिषद. ए बाबा, तेव्हा आयर्विन भारताचा व्हाईसराय होता, त्याला म्हणे, ए बाबा जाणार बाबा, म्हणे बाबाजीकडं जाणं अगो का डोकसं काऊन राहिला, बाबाजीला आण, कोण्या हालतीत राष्ट्रीय काँग्रेसचे लोक आण. दुसऱ्या गोलमेज, पहिली गोलमेज परिषद फेल गेली, तेव्हा दुसऱ्या गोलमेज परिषदेले आयर्विन गेला. ते जेलमध्ये होते बाबाजी, त्याच्यात झाला. जेलमध्ये गेल्यावर बाबाजी तुम्हाला चालावं लागते बा, आमचा पंतप्रधान काही ऐकून नाही राहिला, तुम्हाला म्हणते आनास. हो का, मला काय मटण गिटण चालणार आहे का तिकडं आणून, बे मटण नव्हते खात, ठीक आहे. मग पाहुणचार द्यायचा, कायद्यात्मक सुधारणा द्यायच्या. तर भारतात महात्मा गांधीजीला त्या, ठीक आहे, पुण्याच्या याच्यात होते. तर गांधीजीले म्हणे, बाबाजी तुमच्या कोणत्या कोणत्या मागण्या आहेत सांगा बरं. आमचा पंतप्रधान म्हणते का तुम्हाला आनास, तुम्ही इंग्लंडला चलाच माझ्यासोबत, नाही तर मला खाऊन टाकन तो रॅम्से मॅकडोनाल्ड. तर बाबाजीने सांगितलं का आमचे जे जे सविनय कायदेभंगात तुम्ही अटक केली त्याला सोडा, ठीक आहे. अजून म्हणे जे आमच्यावर अन्याय आणि ज्याच्या कायदे आहे ते रद्द करा. ठीक आहे, करतो, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही, माय ऐका तुम्ही हे आंदोलन मागं घ्या आणि माझ्यासोबत इंग्लंडला चला. ठीक आहे म्हणे गांधीजी याच्यात याले म्हणते गांधी आयर्विन करार. पहिली गोलमेज परिषद झाली, त्याच्यानंतर गांधी आयर्विन करार झाला. या करारानुसार गांधीजी इंग्लंडला गेले आणि तिथं गोलमेज परिषद गेल्याबरोबर रॅम्से मॅकडोनाल्डले म्हणते का आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे. अरे बयार झाले का रे बाबा, म्हणते हे पिसायल्यासारखे काऊन शिकून राहिले, म्हणते डायरेक्ट स्वातंत्र्य मागते. म्हणते अरे बाबाजी आम्ही आलो कायसाठी, आम्ही सेटलमेंट करायला आलो, तुम्ही डायरेक्ट स्वातंत्र्य मागून राहिले, नाही देणार नाही. स्वातंत्र्य देतं का रॅम्स्या, देशील तर दे, स्वातंत्र्य गीतंत्र काही भेटत नाही बा. हे काही समजावणार रे बा आयर्विन हे काऊन असं करते बाबाजी, आणले कायसाठी बा, डायरेक्ट बाबाजी स्वातंत्र्यच मागून राहिले, लेणं नाही देणं नाही. तर मी का सांगू, त्याला आणलं बा समजून इथपर्यंत. ते पहिले यायला तयार नव्हते, आले. त्या 3 गोलमेज परिषदेत, त्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून गांधीजी, सरोजिनी नायडू आणि पंडित मदन मोहन मालवीय गेले होते.
तर बुवाजी डायरेक्ट स्वतंत्र. तर बुवाजीचं खटकलं रॅमसे मॅकडोनाल्डसमोर. बुवाजी आले वापस. असा प्रोग्राम आहे तो. तर बुवाजी वापस आल्याच्या नंतर बुवाजी आले पुन्हा यायनं सविनय कायदेभंग चालू केलं. खड्ड्यातील कामदा मागं घेतलेलं. पुन्हा बुवाजीला उचललं आणि जेलमध्ये टाकलं. आणि तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यानं सांगितलं का तुम्ही जर भविष्यात या भारताला स्वातंत्र्य दिलं तर आम्हाला इच्छे काही उच्चवर्णीय लोक आम्हाला असेच दाबून ठेवान, आम्हाला स्वातंत्र्य काही देणार नाही. हे बस खतम काम आहे. हो का जी? हो, आम्हाला तुम्ही मतदानाचा अधिकार द्या. आमचे लोक कायदे मंडळात पोहोचले पाहिजे याचा अधिकार द्या. एका मतदारसंघात एक जनरल मेंबर ठेवा आणि दुसऱ्या मतदारसंघात एक असा मेंबर ठेवा जो अस्पृश्याचा राहील आणि त्याला मतदान करायचा अधिकार आहे अस्पृश्यांना राहील. आणि जो ठीक आहे जनरल कॅटेगरीचा मेंबर राहील त्याला सर्व लोक मतदान करा आणि त्याच्यात बी अस्पृश्याला मतदान करायचा अधिकार राहील. याले म्हणते जातीय निवाडा. एका मतदारसंघात 2 मेंबर निवडून जाईल. एक अस्पृश्याचा स्पेशल राहील आणि एक राहील जनरल कॅटेगरीचा. जो त्याला अस्पृश्य त्याला मतदान करण आणि याले फक्त येतं अस्पृश्यच उभा राहील आणि मतदानाचा अधिकार आहे अस्पृश्यांनाच राहील. याले म्हणते जातीय निवाडा. ह्या जातीय निवाडा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रॅमसे मॅकडोनाल्डले पटू शकले का तुम्ही ठीक आहे आम्हाला जर स्वातंत्र्य दिलं तर भारतातले उच्चवर्णीय लोक आम्हाला काही जगण्याचा अधिकार देणार नाही. आम्हाला तुम्ही हे द्या, त्याच्याशिवाय आम्हाला काही हक्क भेटणार नाही. तर जातीय निवाडा यालेच म्हणते रॅमसे मॅकडोनाल्ड जातीय निवाडा. ह्या जातीय निवाडा जसा जाहीर झाला तसंच गांधीजीला वाटलं का साले हे इंग्रज तर एका शब्दात ऐकत नाही आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं आहे ना कसं ऐकलं एका शब्दात. साला काहीतरी गेम आहे. तर गांधीजीला असं वाटलं का यायनं इंग्रज आहे ना अस्पृश्यांना आपल्यापासून तोडण्याचा ह्या प्रयत्न केला आहे. जसं मुस्लिम लीगची तयारी केली आणि मुसलमानाला हिंदूपासून अलग केलं, आता अस्पृश्याले करते. पुन्हा एखादा नवीन देशाची संकल्पना या भारतात उदयाला आली नाही पाहिजे, नाही तर आपला सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बुवाजीला वाटलं का आता आपल्याला जेलमध्येच आंदोलन करावं लागते. तर बुवाजीनं ठीक आहे त्या अस्पृश्याले जे हक्क भेटले होते ते हिसकावून घेण्यासाठी आमच्या गांधीजीनं आंदोलन केलं. लेणं नाही देणं नाही. ठीक आहे स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद होती. गांधीजीनं ठीक आहे आंदोलन केलं जेलमध्येच का मी माघार घेणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद रद्द करावी आणि राखीव जाग्यावर आपली मागणी मान्य धरावी. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू लय लोक समजायला घेतले. बाबा तुम्ही मागं घ्या, राहीन स्वातंत्र्य आणि बाबाजी चालले जाईन आपले, लेणं नाही देणं नाही. तर जेलमध्ये बाबाजीचं उपोषण चालू होतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं गेले. ठीक आहे आणि त्याच्यामध्ये करार झाला. ठीक आहे त्याले म्हणते पुणे पॅक्ट, त्यालेच म्हणते येरवाडा करार, त्यालेच म्हणते पुणे करार, त्यालेच म्हणते गांधी आंबेडकर करार. ठीक आहे असा करार झाला तो. आणि त्या करारात राखीव जागाच्या जागी स्वतंत्र जागी राखीव जागावर आंबेडकर साहेब मान्य झाले. त्याला वाटलं का ठीक आहे देशाच्या हितासाठी आपण माघार घेतलेली बरी राहील. पण त्याच्यावर टेन्शन आणलं होतं, बाकीच्या लोकांनी प्रेशर आणलं होतं. ठीक आहे म्हणून त्याने माघार घेतली, नाही तर त्यानं काही माघार घेतली नसती. तर हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो का त्यानं माघार घेतली आणि ठीक आहे अस्पृश्यांना स्वतंत्र जागाच्या जागी राखीव जागा देण्यात आल्या. आणि तेव्हापासून आमच्या बाबाजीले अस्पृश्याबद्दल कळवळा आला. म्हणून त्यानं मग 1934 हरिजन सेवक समाजाची स्थापना केली. तोपर्यंत ठीक आहे म्हणजे त्याला अस्पृश्य नाही म्हणायचं, म्हणजे मग हरीचे जन म्हणायचं. हे आमच्या बाबाजीले नंतर ठीक आहे कळायला लागलं का यायचे बी काही हक्क काय यायले भेटले पाहिजे, यायले समाजात प्रतिष्ठा भेटली पाहिजे. तेव्हा कुठं बाबाजींना अस्पृश्याबद्दल कळवळा आला, नाही तर तोपर्यंत कळवळाच नव्हता. मग ठीक आहे मग राज्यघटनेचा प्रवासाचा अभ्यास करताना मग त्याच्यानंतर आपल्याला पाहुणचार पाहिजे होता. 1929 3 गोलमेज परिषदा झाल्या, त्याच्यात नेहरू रिपोर्ट आला. त्याच्यानंतर त्याच्यावर जिनाचे 14 मुद्दे आले. मुडीमन समिती ह्या सगळ्याचा सारांश 3 गोलमेज परिषद, मुडीमन समिती, नेहरू रिपोर्ट ठीक आहे त्याच्यानंतर जिनाचे 14 मुद्दे आणि सायमन कमिशनच्या शिफारशी याच्यावर साऱ्या डोल्यावर तयार झाला भारत सरकारचा कायदा 1935. ठीक आहे का तयार झाला भारत सरकारचा. आणि सगळ्यात जास्त ठीक आहे हे जेवढे मी कायदे लिहून दिले इथं ठीक आहे 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट, 1793चा चार्टर्ड ॲक्ट,
1813चा चार्टर्ड ॲक्ट, 1833चा, 1853चा, 1873चा, 1891चा, 1909चा, 1919चा, ठीक आहे, 1935चा, या सर्व कायद्याचा भारतीय संविधानावर प्रभाव आहे. पण सर्वाधिक प्रभाव कोण्या कायद्याचा आहे भारतीय संविधानावर? तर भारत सरकारचा कायदा 1935. या कायद्यावरून भारताची संविधानातील जवळपास 50 ते 60% भाग भारतीय संविधानाचा भारत सरकारचा कायदा 1935 वर अवलंबून आहे. मग आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारते का भारतीय संविधानामध्ये, ठीक आहे, किंवा भारतीय संविधानावर सर्वाधिक प्रभाव इंग्रजांच्या कोणत्या कायद्याचा आहे? तर सर्वाधिक प्रभाव हा भारत सरकारचा कायदा 1935चा आहे. ठीक आहे, मग ते सर्व पाहूच आपण. 1935चा कायदा काय म्हणते, का म्हणते. म्हणून भारतीय राज्यघटनेचा प्रवासाचा अभ्यास करायचा असेल तर 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट, त्याच्यानंतर 1784 केला पिट्स इंडिया ॲक्ट. पिट्स इंडिया ॲक्टनुसार भारतामध्ये कायदेमंडळ अस्तित्वात आलं, बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर. रेग्युलेशन ॲक्टनुसार ईस्ट इंडिया कंपनीवर रेग्युलेशन आणणं तयार सुरू झालं आणि भारतातल्या लोकायले, ठीक आहे, कायद्यात्मक सुधारणा द्यायला पाहिजे, लोकांना बंड नाही केला पाहिजे, इंग्रजांच्या विरोधात उभे नाही झाले पाहिजे. यासाठी शैली चोपकाय चापकाय करून, ठीक आहे, जमलंच तर, ठीक आहे, दुधाचा काला करून कसा चाराचा हे इंग्रज जायले बरोबर माहीत होतं. तर दुधाचा काला करू करू भारतीय लोकांना चारला त्यानं. बस ठीक आहे, जमलं तर मटणाचे तुकडे टाकून पाहिजे 1-2 वेळा. तर पिट्स इंडिया ॲक्ट का म्हटलं? पिट्स इंडिया ॲक्ट ह्या तसाच कायदा होता. याच्यात बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरची स्थापना केली, त्याच्यानंतर कोर्टाची स्थापना केली. बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणजे सरळ भाषेत द्विगृही कायदेमंडळ आहे. म्हणजे भारतीय लोकांसाठी कायदा बनवायचा आहे, त्याच्या सुधारणा करायची आहे, तर बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर. तर बोर्ड ऑफ कंट्रोल कायदा बनवे आणि त्याच्यावर अंतिम शिफारशी तयार करे बोर्ड ऑफ डायरेक्टर. तर बोर्ड ऑफ डायरेक्टरचा दोन्ही याचा हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे भारताचा गव्हर्नर जनरल. हे सगळं त्यावेळेस 1884च्या पिट्स इंडिया ॲक्टमध्ये सांगितलं होतं. तर ते तुम्हाला इतिहासात भेटेल, त्याच्याबद्दल काही निश्चिंत राहा. मग पिट्स इंडिया ॲक्ट केला, त्याच्यानंतर बरेचसे कायदे केले, मी तुम्हाला सांगितले. मग 1935चा भारत सरकारचा कायदा, ठीक आहे, भारतीय राज्यघटनेवर सर्वाधिक प्रभाव असणारा कायदा आहे, सर्वाधिक प्रभाव. ठीक आहे, मग 1935च्या कायद्यात लक्ष द्या, 1935च्या कायद्यानं भारतापासून म्यानमार अलग केला. भारत एक संघराज्य निर्माण करण्याची त्याच्यात, ठीक आहे, शिफारस करण्यात आली. भारत एक संघराज्य निर्माण करण्यात येईल, भारतापासून म्यानमार अलग करण्यात येईल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये द्विगृही कायदेमंडळ आहे. राज्यात द्विगृही कायदेमंडळ आहे, 2 गृह. म्हणजे जसं महाराष्ट्रात आता विधानसभा आणि विधान परिषद आहे, ठीक आहे, प्रत्येक राज्यात द्विगृही कायदेमंडळ अस्तित्वात आलं. म्हणून या कायद्यानं भारतात 11 राज्यात विधानसभा अस्तित्वात आल्या. म्हणून मुंबईचे जे विधानसभा आहे हे 1937ची स्थापना आहे. विचारलं का महाराष्ट्राच्या विधानसभेची स्थापना कोण्या कायद्याने झाली? तर भारत सरकारचा कायदा 1935. भारत सरकारचा कायदा 1935 या कायद्यानं बेपोट्यो भारत सरकारचा कायदा 1935 या कायद्यानं बेडुकऱ्यो या कायद्यानं 11 राज्यात विधानसभा अस्तित्वात आल्या आणि त्याच्या प्रांतिक निवडणुका 1937 झाल्या. त्याच्यात 11 पैकी 8 राज्यात काँग्रेसचं सरकार आलं. इतर 3 राज्यात मुस्लिम लीगसोबत, ठीक आहे, मुस्लिम लीगसोबत कोलॅबरेशन करून सरकार स्थापन केलं. कोणं? माया आप्पाजीनं केलं का? हां, ठीक आहे, भारतातल्या लोकांनं केलं. पहिल्यांदा भारतीय लोकायले सत्ता देण्याची प्रोव्हिजन आली होती, म्हणून प्रांतिक निवडणुका झाल्या. 11 पैकी 8 राज्यात काँग्रेस अस्तित्वात आली आणि 3 राज्यात मुस्लिम लीगले सोबत घेऊन, ठीक आहे, सरकार स्थापन केलं. तर प्रांतात द्विगृही विधानसभा आणि विधान परिषद आणल्या. 11 राज्यात याचं इलेक्शन झालं 1937. भारत सरकारचा कायदा 1935 नुसार. पण तुम्हाला सांगतो, पहा, राज्यघटनेचा प्रवास सांगून राहिलो मी. राज्यघटना कशी अस्तित्वात आली? तर इकडं निवडणुका झाल्या, त्याच्यात कन्याय, ठीक आहे, त्याच्यात कन्याय तवाचा जो व्हाईसराय होता त्या चोट्यानं एक घोषणा केली का भारताचं सैनिक जसं पहिल्या महायुद्धात इंग्लंडच्या बाजूनं युरोपात, पहिलं महायुद्ध युरोपात झालं
आणि ह्या चोट्ट्यानं युद्ध खेळायला भारतीय माणसं नेले. भारतातले माणसं युद्ध त्या चोट्ट्याचं तिकडे इंग्लंडमध्ये चालून नेले. कुठचे माणसं इच्छे मेले, मरण कुठचे तर भारतातले. म्हणजे पैशानं तुम्ही का त्याचे जीव विकत घेतले होते का? हां, तर इथून तिथं नेले. हे भारतीय लोकांचं ठीक आहे, भारतीय लोक एवढे इमानदार का त्याच्या बाजूनं युद्धात भाग घेतला असंच यायले वाटलं. आता शिकले सवरले लोक आले होते, राष्ट्रीय काँग्रेसमध्ये शिकलेल्या लोकांचा दबदबा वाढला होता आणि हे यायच्या हक्कासाठी बोलणार होते. भारतीय माणसाले किंवा प्रांतिक सरकारले न विचारता डायरेक्ट इंग्रज सरकारनं घोषणा केली का आम्ही दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडच्या बाजूनं भारतीय लोकांना उतरवू. जशी घोषणा केली तसेच ठीक आहे 8ही राज्याच्या काँग्रेसच्या नेत्याने राजीनामे फेकून टाकले. घे सालेव नाही पाहिजे तुमचे सरकार फरकार. तर यानं राजीनामे दिले. दुसरं महायुद्ध सुरू झालं. दुसरं महायुद्ध ठीक आहे, दुसरं महायुद्ध सुरू झालं 1900 ठीक आहे, हे 1939ले. जसं दुसरं महायुद्ध 1939 ते 1945 पर्यंत दुसरं महायुद्ध चाललं. या दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात ठीक आहे, दुसऱ्या महायुद्धात भारतीय लोक भाग घेईन अशी त्यानं घोषणा केली. लॉन लिनलिथगोनं भारतीय सैनिक इंग्लंडच्या बाजूनं भाग घेईन अशी व्हाईसरॉयनं घोषणा केली होती. तसेच प्रांतिक सरकारनं राजीनामे फेकून मारले. मग बावाजीले असं वाटत होतं, भारतातले बरेचसे लोक म्हणे आमच्या बावाजीले का बावाजी ठीक आहे तुम्ही जिवंत असतपर्यंत स्वातंत्र्य भेटलं पाहिजे, तुमचं वय वाढत चाललं, चांगला गोल्डन चान्स आहे, दुसरं महायुद्ध सुरू झालं, काहीतरी करा ठीक आहे. तर आमचे गांधीजी म्हणे काय बिचारे ते त्रासात आहे, त्याचं तिकडं दुसरं महायुद्ध सुरू आहे, आपण अजून कशाला त्यांना त्रासात टाकायचं, अगाऊ त्यांना त्रासात टाकून कशाला काय अगाऊ लेणं देणं. तर आता आमच्या बावाजीले त्याचा त्रास ठीक आहे, आमच्या बावाजीला असं वाटायला लागलं का त्यांना उगाच त्रास होईल, ते ऑलरेडी त्रासात आहे, दुसरं महायुद्ध त्याच्या अंगावर आहे, तर आपण त्यांना लव्ह लेटर पाठवू. तर त्यांनी एक लव्ह लेटरवाला प्रोग्रॅम चालू केला. त्या लव्ह लेटरले म्हणते वैयक्तिक सत्याग्रह. आणि बावाजीनं वैयक्तिक सत्याग्रह चालू केले. वैयक्तिक सत्याग्रह म्हणे ठीक आहे प्रत्येक भारतीय माणसाने इंग्रजांना लेटर लिहावं आणि भारताला स्वातंत्र्य देण्याची आणि आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या लेटरवर लिहायच्या आणि इंग्रजांना लव्ह लेटर. अरे भाऊ ते लव्ह लेटर ते यायले किती व्याप दिले होते, सनदेशीर मार्गाने आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या. असे लातो की भूत बातोशी नाही मानते ना, ते त्या काळात ऐकन का, ते कितीतरी चिठ्ठ्या पाठवल्या, 10 लाख लोकांना प्रेमपत्र लिहिले असन, त्याला म्हणते वैयक्तिक सत्याग्रह. तर त्या वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते विनोबा भावे, दुसरे होते नेहरू, तिसरे होते वल्लभभाई पटेल ठीक आहे, आणि चौथे होते मौलाना अबुल कलाम आझाद. ते याच्यावर प्रश्न विचारते. वैयक्तिक सत्याग्रह 1940ला चालू केला होता आणि ठीक आहे मग असं लेटर टाकायचं आणि इंग्रजाला पाठवायचं. ते काय इंग्रज धरेन कचऱ्याच्या डब्यात टाकून दे, ते इंग्रज ऐकते का बे. ते पहिले तिकडं त्याचं युद्ध चालू होतं, डोक्याला ताप. लक्षात ठेवा ठीक आहे. याच्यात आपण का पाहून राहिलो, याच्यात आपण भारताला स्वातंत्र्य कसं भेटलं आणि राज्यघटनेचा प्रवास बी पाहून राहिलो. जर तुम्हाला भारतीय राज्यघटनेचा प्रवास पाहायचा असेल, ए भाऊ आपलं राज्यघटनेचं पॅकेज सुरू झालं आहे ऑनलाईन, त्याच्यावर तुम्हाला पर्सनली कोणाले जर ठीक आहे पॉलिटीचं पॅकेज घ्यायचं असेल तर आपली फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप साईट आहे, डाउनलोड करून घ्या. ते डाउनलोड केली का त्याच्यावर OTP येते, OTP नंबर मोबाईल नंबर टाका, OTP येते, OTP टाका, स्टुडंटवरून स्टुडंट लॉग इन करा आणि मधात मग ॲप सुरू झालं का स्टोअरचं ऑप्शन येते, त्याच्यावर जा आणि तिथून MPSC फाउंडेशन बॅच आहे ते पॅकेज घ्या. एव्हरग्रीन पॅकेज आहे, पोलीस भरतीचा आहे, तलाठीचा आहे, ग्रामसेवकचा आहे ठीक आहे, तिथं सर्व पॅकेज आहे. सेपरेट पॉलिटी पाहिजे तर पॉलिटी बी घेता येते, इकॉनॉमिक संपला आहे ते बी घेता येते, मराठी ग्रामर संपला आहे ते बी घेता येते. तुम्हाला जे पाहिजे ते घ्या, टेन्शन काही घेऊ नका. तर वैयक्तिक सत्याग्रह चालू केला ठीक आहे. वैयक्तिक सत्याग्रहात लातो की भूत बातोचे कैसे मानोंगी भाई ठीक आहे. ते काही ऐकले नाही. मग बाबाजीला म्हणे हे काय ऐकत नाही, मरून जा तुम्ही, काहीतरी करा ठीक आहे. मग गांधीजीला वाटलं आता काही खरं नाही, आता आपल्याला काहीतरी करावं लागते. गांधीजीनं मग भारत छोडो आंदोलन राबवायचं ठरलं. म्हणजे इकडं इंग्रज तिकडे युद्धात आणि इकडं आपण भारत छोडो करायचं. जर आपण भारत छोडो केलं आणि जर इंग्रज नारा दिला होता करो या मरो, ऑगस्ट क्रांती मैदान ग्वालियरवाला टँक मैदान मुंबईला आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात 8 ऑगस्टला गांधीजींनी घोषणा केली का करा या मरा ठीक आहे. म्हणजे पुन्हा हिंसेवर आले ठीक आहे. का आले हिंसेवर आले. आता शेवटी अहिंसा होती पण आंदोलन शांततापूर्ण असलं पाहिजे. आपण मेलो तरी चालते
पण आपल्याला स्वातंत्र्य भेटलं पाहिजे, करा किंवा मराचा नारा दिला. आणि गांधीजीनं ठीक आहे भारतातल्या लोकांना सांगितलं, मला जेलमध्ये जरी उचलून टाकलं तरी तुमच्या आंदोलनाची दिशा तुम्ही ठरवा, मी राहो का नाही राहो, प्रभात फेरा काढा. ठीक आहे. त्याच्यात काही लोक गुप्त राहिले, लोकांना प्रेरणा देण्यासाठी. त्याला अंडरग्राऊंड म्हणते, त्याला मराठीत म्हणते भूमिगत आंदोलन. मीनू मसानी, राममोहन लोहिया, ठीक आहे, हे जयप्रकाश नारायण, हे लोक अंडरग्राऊंड राहून काम केलं. काही लोकांना रेडिओ चालू केले, ऑल इंडिया रेडिओ. ठीक आहे. उषा मेहता, ठीक आहे, यांनी ऑल इंडिया रेडिओ चालू केला. भारतातल्या लोकायले जिथं जिथं आंदोलन चालू आहे भारत छोडोचे त्याच्या बातम्या कशा प्रसारित करायच्या, लय लोकांचे योगदान आहे भारतीय स्वातंत्र्यात. ठीक आहे. म्हणून ठीक आहे भारत छोडो आंदोलन चालू झालं. लोक ऐकायला तयार नाही, लोक ऐकायला तयार नाही. लोक तर असे आग पेटून होते का काही विचारू नका. का इथं स्वातंत्र्यच भेटलं पाहिजे. आता स्वातंत्र्य भेटासाठी ठीक आहे भारतातल्या लोकांना स्वातंत्र्य भेटासाठी एवढी मोठा स्ट्रगल आहे का स्वातंत्र्य हे गांधीजीनं भारत छोडो आंदोलन चालू केलं म्हणूनच भेटलं असं बी नाही. त्याच्यामागं एवढ्या साऱ्या गोष्टी चालून आल्या का काही विचारू नका. म्हणजे दुसरं महायुद्ध सुरू झालं. ठीक आहे दुसरं महायुद्ध सुरू झालं. ठीक आहे. मग आता हे दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि दुसऱ्या महायुद्धात भारतातलं सैनिक ह्या चोरायनं जे भारतात सैनिक होतं, भारतीय लोकांना पगार दे, त्याच्या हातात बंदूक दे, आणि आपण आंदोलन केलं का त्याच बंदुकानं गोळीबार करायची ऑर्डर हे इंग्रज चोट्टे दे. आपल्याला गोळीबार करणारी इंग्रज नाही, ऑर्डर देणारी इंग्रज होते, गोळीबार करणारे भारतीयच होते. आंदोलन केलं सोट्या पन्नावाचं काम. ठीक आहे. फेनकार पाहून भारतातले लोक करायचे, हाफ पॅन्ट घालून राहायचे, यायले फक्त पगार द्यायचा. बरं आता हे सोटे कोण देते तुम्हाला आंदोलन केल्यावर? सोटे कोण देते? पाकिस्तानातून येते का, अफगाणिस्तानातून येते का, बांगलादेशातून येते का, म्यानमारमधून येते का? नाही. येते कुठून? आपलेच भाऊ पण पोलीसमध्ये आहे. आंदोलन केलं, वरतून ऑर्डर आला, मार कंबर पाहून साल्याच्या भल्ला पण मेलो माय घेण न शकून दक्षिण आंदोलनात. तर हे चाललं. ठीक आहे. फेंगडत. तर हे जे आहे दुसरं महायुद्ध सुरू झालं. 1939 दुसरं महायुद्ध सुरू झालं. 1945 पर्यंत युद्ध चालू होतं. त्याच्यात गांधीजीनं आमच्या आंदोलन चालू केलं भारत छोडो. त्याच्यात सुभाषबाबू तिकडं जपानले पोचले होते. जपानच्या पंतप्रधानासोबत भेट झाली होती आणि रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. आणि त्यानं ठीक आहे. आणि जसे सुभाषबाबू पोचले, सुभाषबाबूनं तिथं सरकार स्थापन केलं का हे आझाद हिंद सरकार आहे, स्वतंत्र भारताचं सरकार आहे. आणि हे सरकार जपानच्या मदतीनं इंग्रजावर हमला करण आणि अंदमान निकोबार हमला केला, अंदमान निकोबार ताब्यात घेतलं. मग इम्फायवर हमला केला, इम्फाय ताब्यात घेतलं. हे तर सोळा सुभाषबाबूनं जपानचे वैमानिक घेतले, विमान घेतले आणि त्याच्यात पॉम्पलेट टाकले, पॉम्पलेट टाकले आणि ते पॉम्पलेट भरून घेतले. ह्या पॉम्पलेटवर लिहिलं होतं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. जे जे लोक इंग्रजाच्या सैनिकात आहे त्यांनी इंग्रजाईच्या बाजून न लढता इंग्रजाईशी बंड करा, अशा मॅटरचे लेटर लिहिले. आणि ठीक आहे माझगाव डॉकयार्ड मुंबईले जे रॉयल नेव्हीचं मुख्यालय होतं आणि जे ठीक आहे कराचीले रॉयल नेव्हीचं मुख्यालय होतं तिथं जाऊन फेकले. आणि जिथं जिथं लष्कराचे ठीक आहे स्थळं होते इंग्रजाईच्या तिथं जाऊन वरतून बॅनरबाजी केली. ते बॅनर जेव्हा जसं हातात पडलं म्हणून तर हिंदुस्थान नौकेवर मुंबईले उठाव झाला, तलवार युद्ध नौकेवर कराचीले उठाव झाला. आणि तो उठाव झाला त्यानं बंड केलं इंग्रजाईच्या विरोधात. तिकडं भारतीय सैनिक युद्ध खेळून राहिले युरोपात, इथं सैनिक ऑलरेडी कमी झाले, इथचे तिथं युद्ध करायला नेले. ठीक आहे. इथं भारतीय सैनिक इंग्रजाईच्याच हयातीत बंड करायला लागले. तिकडं सुभाषबाबू अटॅक करून राहिले आणि इकडं गांधीजीनं भारत छोडो चालू केलं. इंग्रजाईले वाटलं बंदच्या बंदच उरार येते का सालं. आता आपल्याला स्वातंत्र्य द्या लागते, यायले शांत केल्याशिवाय काही खरं नाही, नाही तर हे छातकाडावरच बसते. माई तब्येत बिघडल्यासारखी वाटून राहिली मले नाही इंग्रजाईले असं वाटे का माई तब्येत बिघडली. ठीक आहे. आता काही खरं नाही, यायले स्वातंत्र्य द्या लागते, नाही तर हे उरावर बसल्याशिवाय राहत नाही. पुरी परिस्थिती. आणि तसंही इंग्रजाईनं पुरा भारत लुटून नेला होता. ठीक आहे. पुरा फुकू खाल्ला होता, काहीच नाही ठेवलं या चोट्याईनं, पुरा लुटून नेला. त्याला माहीत होतं आता भारतात लुटण्यासारखं काही नाही आहे.
ठीक आहे, पुरा लुटून नेला, पुरी इकॉनॉमी लुटून नेली. ब्रेन ड्रेन नावाची थेरी मांडली दादाबाई नौरोजीनं. का इंग्रजांना डायरेक्ट ड्रेनेज पाईपलाईन टाकली होती आपल्या देशात, पुरी पैशाची पाईपलाईन. पुरा देश लुटून नेला, काहीच नव्हतं ठेवलं. म्हणजे पहा हे सर्टन कंडिशन आली भारताला स्वातंत्र्य द्यासाठी. एवढ्या सगळ्या कंडिशन जुळून आल्या. दुसरं महायुद्ध, ठीक आहे, का म्हटलं दुसरं महायुद्ध. त्याच्यानंतर का म्हटलं दुसरं महायुद्ध. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर भारत छोडो आंदोलन. सुभाषबाबू जपानला गेले, आझाद हिंद सरकार स्थापन केलं. आणि त्याच्यानंतर इकडं पॉम्पलेट टाकले. ठीक आहे, 2 रॉयल नेव्हीच्या 2 मुख्यालयावर मुंबई लावरले उठाव झाले तलवारानं हिंदुस्थान नौकेवर. तो उठाव शांत करासाठी गांधीजीनं, ठीक आहे, गांधीजीनं वल्लभभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेल यायला पाठवलं. सरदार वल्लभभाई पटेल यांनी आवाहन केलं. तेव्हा कुठं तो रॉयल नेव्हीच्या सैनिक शांत झाले. नाही तर ते तुम्हाला सांगतो ते काबीजच करून घेत होते. तर असे किस्से झाले. हे त्याच्या उरावर येऊन पडले. त्याला इंग्रजायला काही समजून नव्हतं राहिलं का करावं. म्हणून इंग्रजाने 1942 भारतात क्रिप्स मिशन पाठवलं. का पाठवलं? क्रिप्स मिशन. ठीक आहे, का जा बा हे लोक काही ऐकून नाही राहिले. तिकडं बाबाजीनं आंदोलन चालू केलं. पहिलेच आपलं सैनिक तिथं कमी आहे. यायनं जर बंडगिंड केला तर आपल्याला काही आगुटणार नाही. च्या मामी सब आपला पॅन्ट गिंट हुकासहित सुटून जाईन. ठीक आहे, तर कोणी आपल्याला असं पाहून टाकन पॅन्ट सुटलेल्या अवस्थेत, पटकन जा. ठीक आहे, तर म्हणून भारतात क्रिप्स मिशन पाठवलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आली राजाजी योजना, त्याच्यानंतर आली वेवेल्स आणि मग आली कॅबिनेट. तर ह्या भारतीय राज्यघटनेचा प्रवास आहे. म्हणून भारतीय राज्यघटनेचा प्रवास पाहायचा असाल तर तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास शिकणं आवश्यक आहे. डुकरे हो, नाही तर भेंड बी कळत नाही इथं राज्यघटनेचा प्रवास. का भेंड कळणार आहे? ठीक आहे, म्हणून पहिले हे शिका. तर मग ठीक आहे, मग आता पहा. ठीक आहे, आता पहा. ठीक आहे, भारत सरकारचा कायदा केला होता इंग्रजांनी 1935. त्या कायद्यात द्विगृही कायदेमंडळ राज्यात निर्माण केलं होतं. ठीक आहे, जसं केंद्रात द्विगृही कायदेमंडळ होतं लोकसभा आणि राज्यसभा, हे ठीक आहे द्विगृही कायदे इंग्रजांचीच व्यवस्था होती. पहिले 1919च्या कायद्यानं केंद्रात लागू केली होती, हे व्यवस्था राज्यात आणली. द्विदल शासन पद्धती. आता द्विदल शासन पद्धती 1935च्या कायद्यात ठीक आहे केंद्रात, लक्ष द्या रे, केंद्रात लागू केली आहे ना. राज्यात पहिले लागू केली होती, राज्यात फसली यायची. द्विदल म्हणजे का? तर राखीव खाते आणि सोपीव खाते. ठीक आहे, द्विदल पद्धती म्हणजे का? तर याच्यात राखीव खाते, ठीक आहे, राखीव खाते आणि सोपीव खाते. आता बिनबुडाचे फुकटे खाते भारतीय लोकांना हे चोट्टे. आणि जे राखीव म्हणजे काही खाते आम्ही आमच्याकडे ठेवू आणि बाकीचे खाते तुम्हाला देऊ. अरे पण राखीव ना सोपीवमध्ये तू ना अर्थ तुझ्याकडे ठेवलं चोट्ट्या, परराष्ट्र तुझ्याकडे ठेवलं, गृह तुझ्याकडे ठेवलं, ते भुरका आमच्याकडे देऊन राहिला, महिला बाल कल्याण शंभरे मंत्रालय आमच्याकडे देऊन राहिला. मग राग नाही का? ह्या चोरायनं का केलं का द्विदल शासन पद्धती पहिले ठीक आहे पहिले राज्यात लागू केली, राज्यात फेल गेली म्हणलं फेल. तरी ह्या चोरायनं 1919च्या कायद्यात राज्यात लागू केली होती, तरी ह्या चोरायनं 1935च्या कायद्यात केंद्रात नेली. फेल गेली तरी फेलीवर प्रोग्राम राबवले ह्या चोरायनं, हे सत्यानाश केले. ठीक आहे, भारत एक संघराज्य निर्माण करण्यात येईल 1935च्या कायद्यात लिहिलं होतं. भारतापासून म्यानमार अलग केला, केंद्र सूची, राज्य सूची व समवर्ती सूची टाकल्या त्या भारत सरकारचा कायदा 1935मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर सिंध व ओरिसा प्रांत निर्माण केले. त्याच्यानंतर ठीक आहे भारत मंत्र्याचं इंडिया कौन्सिल रद्द केलं, आणि या कायद्यानुसार 1937 मग भारतात इलेक्शन झालं विधानसभेची. आणि म्हणून महाराष्ट्राची विधानसभा अस्तित्वात, महाराष्ट्राची जे विधानसभा आहे तेव्हा मुंबई प्रांत म्हणे, तर ते विधानसभा तेव्हाच अस्तित्वात आली. आपल्या विधानसभेले महाराष्ट्राच्या 2012ले 75 वर्ष पूर्ण झाले. भारताचे राष्ट्रपती आले होते 75व्या वर्षानिमित्त महाराष्ट्राच्या विधानसभेच्या. ठीक आहे, अमृत महोत्सवी वर्षानिमित्त. समजलं का? 75 वर्षाले अमृत म्हणते, 60 वर्षाले हिरक म्हणते, 25ले रौप्य म्हणते, 50ले गोल्डन म्हणते आणि 100ले सुवर्ण म्हणते. अबे 50ले सुवर्ण म्हणते डुकऱ्या. ठीक आहे, रौप्य, सुवर्ण, ठीक आहे, हिरक, अमृत आणि शतक महोत्सवी. ठीक आहे, मग लॉर्ड लिल्बुची घोषणा केली. ठीक आहे, प्रांतिक सरकारनं राजीनामे दिले यानं घोषणा केली. यांची घोषणा होती 3 सप्टेंबर. ठीक आहे, याची घोषणा होती 3 सप्टेंबर 1939. ह्या म्हणते का भारतीय सैनिक हे इंग्लंडच्या बाजूनं ठीक आहे युरोपात दुसऱ्या महायुद्धात भाग घेईन.
मग लाता नाही मारून काय आले? अबे इथं राष्ट्रीय काँग्रेसमध्ये शिकले सवरले लोक आहे. आमचं प्रत्येक राज्यात आता सरकार आहे. 11पैकी 11 राज्यात सरकार आहे. 11पैकी 8 राज्यात निवय काँग्रेसचं सरकार आहे. आणि तू चोट्टे आम्हाला विचारून सुद्धा नाही राहिला. मग काय खड्ड्यात धसाले आम्हाला सरकार बनवलं का? लात नाही मारी का कुबडं पाहून याच्या? तर ह्यानं काय केलं? यानं न विचारता परस्पर घोषणा केली. म्हणून काँग्रेसच्या सर्व लोकांनी राजीनामे याच्या तोंडावर मारून फेकले इंग्रजाच्या. नाही पाहिजे असं भिकारचोट सरकार ठेवा तुमच्याच पाशी का आम्हाला जर विचारत नसेल तर. मग लॉर्ड लिथगोची घोषणा आली. ठीक आहे. हे तर 8 ऑगस्ट 1940 याले ऑगस्ट घोषणा म्हणते. पहिले त्याची जी घोषणा होती 1939ले ते युद्धात भाग घेण्याची. मग याले ऑगस्ट घोषणा म्हणते. हे लिथगोची ऑगस्ट घोषणा का होती थोपा? ठीक आहे. तर त्याचा मूळ उद्देश होता, कारण काँग्रेस नाराज झाली होती. काँग्रेसनं राजीनामे दिले होते. काँग्रेस नाराज झाली होती आणि काँग्रेसनं राजीनामे दिले होते. ठीक आहे. काँग्रेसनं राजीनामे दिले होते. लक्ष द्या बे, काँग्रेसनं राजीनामे दिले होते. ठीक आहे. राजीनामे दिले, काँग्रेस नाराज झाली मागच्या घोषणेवर. त्याची घोषणा का होती? का भारताचं सैनिक इंग्लंडच्या बाजूनं दुसऱ्या महायुद्धात भाग घेईन, म्हणून त्याने राजीनामे फेकून दिले होते. त्यांना खुश करण्यासाठी ऑगस्ट घोषणा केली. आणि का म्हणते ह्या ऑगस्ट घोषणेत माहीत आहे का? लॉर्ड लिथगो व्हाईसराय होता भारताचा. हे म्हणते का वसाहतीचे स्वातंत्र्य देण्यात येईल तुम्हाला. अबे डॉमिनियन स्टेटचा दर्जा म्हणजे राज्य आमचं, तुम्हाला अधिकार अजून मोठे करून तुम्हाला वाढून देईन. म्हणजे शेवटी भूक लागली आणि ह्या गुलाबजामुन देऊन राहिला हातात. ठीक आहे. चोर, तुम्हाला वसाहतीचं स्वातंत्र्य देण्यात येईल युद्ध समाप्तीनंतर. ठीक आहे. युद्ध समाप्तीनंतर वसाहतीचं स्वातंत्र्य देण्यात येईल. डॉमिनियन स्टेट. ठीक आहे. अबे स्वातंत्र्य पाहिजे, बंद डॉमिनियन कायले खड्ड्यात देऊन राहिला? तर यानं काँग्रेसला खुश करायसाठी युद्ध समाप्तीनंतर अल्पसंख्याकाच्या हितास, म्हणजे भारतात जे अल्पसंख्याक आहे, मुस्लिम आहे, जैन आहे, ख्रिश्चन आहे, शीख आहे, यायच्या, ठीक आहे, पारशी आहे, यायच्या हितास प्राधान्य देणारी घटना निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. घटना निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल अशी यानं घोषणा केली 1940च्या ऑगस्ट योजनेत. ऑगस्ट घोषणा ही लॉर्ड लिथगोची होती. पहिली घोषणा त्याची 1939ची होती. ठीक आहे. त्याच्यावर राजीनामे फेकून मारले. त्याच्यानंतर यानं ऑगस्ट घोषणा केली. पहा घटना कशा कालानुक्रमाने आहे. तर काँग्रेस आणि मुस्लिम लीगने ही योजना फेटाळून लावली. कारण काँग्रेसने फेटाळून लावली का डॉमिनियन स्टेट नाही पाहिजे आणि अल्पसंख्याकाच्या हितास प्राधान्य देण्यात येईल. ठीक आहे. देण्यासाठी, ठीक आहे, प्राधान्य देणाऱ्या राज्यघटना समिती आम्ही स्थापन करू. तर त्याच्यामुळे मुस्लिम लीगले मुस्लिमांच्या बाबतीचा काहीच, ठीक आहे, मुस्लिम राष्ट्राबाबत काहीच दिसलं नाही. त्यानं धुडकावून लावली, हे नाही पाहिजे म्हणे, बंद करा म्हणे तुझे ढोबार. आणि काँग्रेसनं, ठीक आहे, तिथं जे, ठीक आहे, त्यानं शिफारस केली होती का डॉमिनियन स्टेट हे नाही पाहिजे खड्ड्यात, आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे. मग गांधीजीनं वैयक्तिक सत्याग्रह चालू केला. इंग्रज पहिलेच, ठीक आहे, पहिलेच गर्दीत सापडली आहे. यायले अजून कायले कसाट्यात पकडायचं बा आपण, म्हणून लव लेटर लिहा, सनदेशीर मार्गाने आपले मागणे मान्य करू आपण इंग्रजांकडून. तर हे कुठं लातो की भूत बातोशी मानते बे. मग वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते विनोबा भावे. लव लेटर लिहिणे आणि आपल्या मागण्यात हे कचऱ्यात फेके चोट्टे लव लेटर. मग पंडित जवाहरलाल नेहरू दुसरे, ठीक आहे, वैयक्तिक सत्याग्रही आहे. तिसरे वल्लभभाई पटेल आणि चौथे आहे मौलाना अबुल कलाम आझाद. आता 10 लाख लोकांना लेटर लिहिले होते, पत्र लिहिले होते इंग्रजांना. 10 लाख लोकांचे पाठकरान का नाही. पहिले 4 बॉम्ब झाले. विनोबा भावे पहिले, नेहरू दुसरे, वल्लभभाई पटेल तिसरे, मौलाना अबुल कलाम आझाद चौथे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आलं क्रिप्स मिशन. का आलं? क्रिप्स मिशन. पहा क्रिप्स मिशन का म्हणते. ठीक आहे. क्रिप्स मिशन पहा बे का म्हणते डोंबरे हो. तर हे क्रिप्स मिशन, हे वय क्रिप्स, स्टॅपर्ड क्रिप्स, हेच होतं कॅबिनेट मिशनमध्ये समोर. हे आलं 42ले. हे पहा भोकणं का म्हणते. ठीक आहे. तेव्हा गांधीजीसोबत चर्चा केली पठ्ठ्यानं. ठीक आहे. भारतातल्या लोकांनी पहा याचा मूळ उद्देश होता क्रिप्स मिशनचा. पहा भारतीय सैनिकांना भारतीय लोकांचा पाठिंबा मिळवून देणे. कारण 1942ले युद्ध होसात आलं होतं आणि त्या होसाच्या युद्धात भारतीय लोक युद्धात लढायला तयार होते, भारतातले सैनिक. तर त्या लोकांना भारतीय लोकांचा पाठिंबा कसा मिळवून देता येईल याच्यासाठी याले पाठवलं. तर यानं भारतात येऊन बंद्या भारतीय लोकांचा पाठिंबा मिळवता येईल, यायचा पाठिंबा, राष्ट्रीय काँग्रेसचा पाठिंबा मिळाला तर भारतीय लोक एका शब्दावर युद्धात भाग घेईन. म्हणून ह्या का म्हणते का आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्यानं आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्यानं वसाहतीचे स्वातंत्र्य देईन. ठीक आहे. ते तर लिथगो तरी म्हणे का आम्ही तुम्हाला वसाहतीचे, या पुन्हा त्याच्यात म्हणते टप्प्याटप्प्यानं देईन डॉमिनियन स्टेटचा दर्जा. एक राज्याला स्वातंत्र्य, दुसऱ्या राज्याला स्वातंत्र्य. अबे चोरा, हे फुकट्या देतच कायले. ठीक आहे. त्वरित भारत एक संघ निर्माण करण्यात येईन. पहा
ठीक आहे. का म्हणते टप्प्याटप्प्यानं डॉमिनियन स्टेटचा, ठीक आहे, वसाहतीच्या स्वातंत्र्याचा दर्जा देण्यात येईल. त्वरित एक संघ डॉमिनियन स्टेट म्हणजे महाराणी तुमच्यावर राज्य पाहिन, आम्हीच तुमचा कारभार पाहिन, फक्त तुम्हाला, ठीक आहे, मंत्रालय देऊन देईन, पण पंतप्रधान आमचा राहीन, सगळे अधिकार आमच्यापाशी राहीन, कायदे करायचे अधिकार. अबे फुकट्या तसं देतच कायले मग स्वातंत्र्य हेतू याचपाशी ठेवणं चोरा. ठीक आहे. मग त्वरित एक संघ निर्माण करण्यात येईल. युद्ध समाप्तीनंतर सर्व महत्त्वाची खाते ठीक आहे हे भारतीयाकडे सुपूर्द करण्यात येईल असा म्हणे. ठीक आहे. याचा एकमेव उद्देश होता राष्ट्रीय काँग्रेस व भारतीय लोकांचा पाठिंबा आपल्याला मिळवून घेणे म्हणजे सैनिकाला मिळवून घेणे. या उद्देशानं क्रिप्स मिशन भारतात आलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणते युद्ध समाप्तीनंतर घटना समितीची स्थापना करण्यात येईल. युद्ध समाप्तीच्या नंतर, ठीक आहे, टप्प्याटप्प्यानं डॉमिनियन स्टेटचा दर्जा देईन म्हणते, आणि युद्ध समाप्तीनंतर घटना समितीची स्थापना करण्यात येईल. भारतातील प्रांतांनी, आता हे पहा हे चोर का म्हणते, ठीक आहे, टप्प्याटप्प्यानं डॉमिनियन स्टेटचा दर्जा देण्यात येईल, वसाहतीचे स्वातंत्र्य देण्यात येईल. युद्ध समाप्त झालं का लगेच तुम्हाला आम्ही राज्यघटना बनवण्याची परवानगी देऊ. पण ह्या का म्हणते, भारतातील प्रांतांनी, संस्थानिकांनी, ठीक आहे, नवीन संघराज्य निर्माण करण्यात येईल. हे बा त्यानं म्हटलं आहे एक संघ भारत निर्माण करण्यात येईल, आणि त्या एक संघ भारतातील प्रांतांनी आणि संस्थानिकांनी नवीन संघराज्यात सामील व्हावे किंवा स्वतंत्र राहावे हे त्यांनी त्याचं ठरवावं. अबे डुकऱ्या, तुम्ही एक संघ भारत तयार करून राहिला का तुकडे तुकडे करून राहिला चोरा. ह्या क्रिप्स मिशननं इनडायरेक्टली फुटीचे बीज पेरले होते. ठीक आहे. मग फुटीचे बीज पेरले म्हणून काँग्रेसनं ही योजना फेटाळून लावली, आणि पाकिस्तानचा कुठेही उल्लेख जिनाले दिसला नाही तर जिनानं लात मारली, जमत नाही म्हणे. म्हणून गांधीजीनं क्रिप्स मिशनले म्हणलं आहे का ह्या बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक आहे, म्हणजे बँक बुडून राहिली आणि तुम्हाला चेक दिला त्या बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा, म्हणजे कवडीची गॅरंटी नाही का तो चेक, ठीक आहे, क्लिअर होईल. म्हणून गांधीजी मग आपल्याला प्रश्न विचारते परीक्षेत, खालीलपैकी कोणत्या समितीबाबत गांधीजीने असा उल्लेख केला होता का हा बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक आहे. ठीक आहे. तर क्रिप्स मिशनले गांधीजीनं म्हणलं होतं का क्रिप्स मिशनच्या शिफारशी म्हणजे बुडत्या बँकेच्या पुढील तारखेचा चेक आहे, असं आहे. ठीक आहे. मग क्रिप्स मिशन झालं भाऊ, का झालं क्रिप्स मिशन. मग म्हणजे काँग्रेस फेटाळून लावे तर कधी कधी मुस्लिम लीग फेटाळून लावे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न एका माणसानं केला. त्या माणसाचं नाव होतं चक्रवर्ती राजगोपालचारी, त्याला शॉर्टकटमध्ये म्हणजे राजाजी. ठीक आहे. चक्रवर्ती राजगोपालचारी यांनी 1944 आपली योजना मांडली. पाबे डुकरेव का झालं. ठीक आहे. ऑगस्ट योजना 40 वैयक्तिक सत्याग्रह. ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे 1942 क्रिप्स मिशन. मग आलं राजाजीनं मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय काँग्रेस याच्यात मध्यस्थी करून आपल्याला मार्ग कसा काढता येईल यासाठी जिनासोबत मिटिंगा घेतल्या, गांधीजीसोबत मिटिंगा घेतल्या, गांधीजीनं जिनासोबत पत्रव्यवहार केला, लय तमाशे केले, पण तुम्हाला सांगतो कोणताही तमाशा कामी आला नाही. ठीक आहे. पुन्हा जिनानं इथं कारभार केला, जिनानं इथं हेकलपट्टी कारभार केला आहे बा. ठीक आहे. पंडित जवाहरलाल नेहरूले भेटले. ठीक आहे. ते चक्रवर्ती राजगोपालचारी हे वय. ठीक आहे. हे चक्रवर्ती राजगोपालचारी आंबेडकर साहेबाला भेटले. ठीक आहे. त्याच्यानंतर महात्मा गांधीजीला भेटले. हे बा इथं दिलं आहे. ठीक आहे. जिनाच्या दुराग्रहामुळे राजाजी योजना फेटाळली लागली. द सिंध ऑब्झर्वर नावाचा पेपर आहे. राजाजी पॅक्ट बीट्स विथ जिना. ठीक आहे. राजाजी पॅक्ट ह्या ठीक आहे जिनामुळे ठीक आहे धुडकावून लावण्यात आला म्हणते. मग आता पहा राजाजी योजना 1944 का म्हटलं. राजाजीनं कोणत्या शिफारशी केल्या म्हणजे हिंदू मुस्लिम नवीन देश निर्माण नाही झाला पाहिजे, नवीन राष्ट्र निर्माण नाही झालं पाहिजे, याच्यासाठी ठीक आहे याच्यासाठी राजाजी योजना प्लॅन करण्यात आली. ठीक आहे. का करण्यात आली. राजाजी काय याच्यात ऐक्य निर्माण झालं पाहिजे यासाठी राजाजी योजना लागू करण्यात आली. मग हिंदू मुस्लिम ऐक्य घडून आणण्यासाठी राजाजींनी प्रयत्न केले. घटना निर्मितीपूर्वी काँग्रेस आणि मुस्लिम लीगचे संयुक्त सरकार अस्तित्वात येईल. का म्हणते पहा राजाजी म्हणते
का घटना निर्मिती व्हायच्या पहिले हिंदू मुस्लिमांचे संयुक्त हंगामी सरकार अस्तित्वात येईल. पहा, घटना निर्मितीपूर्वी. युद्ध समाप्तीनंतर मुस्लिम बहुल भागात सीमा निश्चिती करण्यासाठी, म्हणजे मुस्लिम बहुल कोणता भाग होता? आताचा पाकिस्तान, त्याला वायव्य सरहद प्रांत म्हणे. आणि जो पश्चिम बंगाल होता, तिथं जे आताचा बांगलादेश आहे, तिथं मुस्लिम बहुल भाग होता पश्चिम बंगालला लागून. तर ह्या दोन्ही भागात जो मुस्लिम बहुल भाग आहे, त्या भागात सीमेची निश्चिती करण्यासाठी सार्वमत घेण्यात येईल. जिनाले हेच खटकलं. खड्ड्यात गेलं म्हणे सार्वमत. ठीक आहे, घ्यायचं नाही म्हणे. घ्यायचं असेल तर फक्त मतदान मुस्लिमाचं घ्या, बाकी लोकांचं घेऊन आहे. अबे मुस्लिमाचं घ्या तर मुस्लिम मतदान हे तिकडूनच करणं ना, बाकीच्या लोकांचं काम. आपोआप त्याचं मतदान कमी होऊन जाईल. म्हणून जिना जे म्हणे का फक्त मुस्लिम लोकांचंच मतदान घ्या. ठीक आहे, ह्या का म्हणे राजाजी म्हणे का युद्ध समाप्तीनंतर जो मुस्लिम बहुल भाग आहे, ठीक आहे, तिच्या लोकांचं आपण सार्वमत घेऊ का त्यांनी कुठं जावं. तर हे जिनाला खटकलं. म्हणून जिनानं राजाजी योजनेले लात मारली. नाही पाहिजे म्हणे, तू योजना आगाऊ कारभार न करून राहिला म्हणे. ठीक आहे, म्हणून ते बी योजना फेटाळून लावली भाऊ. ठीक आहे, मग ऐकायलाच तयार नव्हतो. ठीक आहे, मग त्याच्यानंतर वेवेल्स ह्या भारतात व्हाईसराय म्हणून आला. ठीक आहे, मग वेवेल्स नावाचा भारतात व्हाईसराय म्हणून आला 1945ले. आणि त्यानं भारतात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्याच्या शिफारशीवर शिमला परिषद झाली लगेच 1945ले. तर तिथं जिनाच्या दुराग्रहामुळे सगळे खतम झालं. पाहता का म्हणते वेवेल्स योजना 1945, 14 जून 1945ले, 14 जून 1945ले वेवेल्सनं आपली योजना मांडली. का म्हणते? व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात वेवेल्स म्हणते का व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात 2 सरसेनापती राहील. ठीक आहे, 2 सरसेनापती सोडले तर सर्व भारतीय असतील. म्हणजे व्हाईसरायचं जे कार्यकारी मंडळ राहील, जे या देशाचं सरकार चालवण, त्याच्यात 2 माणसं सोडले तर बाकी सर्व भारतीय राहील. संरक्षण सोडून सर्व खाते भारतीयाकडे सुपूर्द करण्यात येईल. संरक्षण सोडून सर्व खाते भारतीयाकडे सुपूर्द करण्यात येईल. हिंदू मुस्लिमांना समान प्रतिनिधित्व देण्यात येईल. ठीक आहे, आणि याच्यावर चर्चा करण्यासाठी जून 1945ले 14 जूनले योजना जाहीर झाली. आणि जून 1945ले शिमला येथे, ठीक आहे, वेवेल्सनं एक मीटिंग भरवली सर्व पक्षीय नेत्याची. ठीक आहे, शिमल्याले. तर तिथं जिनानं कारभार केला. जिनाच्या दुराग्रहामुळे, कारण हिंदू मुस्लिमांना समान प्रतिनिधित्व होतं, त्याच्यामुळे काँग्रेस नाराज होती. आणि संरक्षण सोडून सर्व खाते भारतीयाकडे सुपूर्द करण्यात येईल. पण वेवेल्सनं पाकिस्तानचा उल्लेखच केला नाही. म्हणून जिनाला राग आला आणि जिनानं लात मारली. खड्ड्यात गेलं कामदा म्हणे, तिथं पाकिस्तानचा काही उल्लेख नाही, मी चाललो म्हणे वापस. तर ठीक आहे, तर वेवेल्स योजना जिनाच्या दुराग्रहामुळे पुन्हा फेटाळण्यात आली. ठीक आहे, एवढा सगळा कारभार झाला भाऊ. ठीक आहे, एवढा सगळा कारभार झाला. मग ठीक आहे, दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती झाली. 2 अणुबॉम्ब अमेरिकेनं हिरोशिमा नागासाकीवर टाकले. जपाननं फक्त, ठीक आहे, एकाच पोर्ट ब्लेअर नावाच्या बंदरावर, हे पोर्ट ब्लेअर नाही बे, मला बंदर आठवून नाही राहिलं. ठीक आहे, माझ्या तोंडातच आहे. अमेरिकेच्या पर्ल हार्बर, पोर्ट ब्लेअर नाही, पर्ल हार्बर नावाच्या बेटावर हमला केला. ठीक आहे, त्या हमल्याचा बदला म्हणून 2 हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब टाकले. ठीक आहे, त्या बॉम्बनं विध्वंस पाहिला दुसऱ्या महायुद्धात. एका बॉम्बनं 2 लाख लोक बेचिराख आणि उद्ध्वस्त झाले. दुसऱ्या बॉम्बनं 2 लाख. तर जपाननं सरळ कानं पकडले, याच्यानंतर मी दुसऱ्या महायुद्धात भाग घेणार नाही. आम्ही उद्ध्वस्त झालो, आम्ही दुसऱ्या महायुद्धातून भाग घेतो. दुसरं महायुद्ध 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब टाकल्याबरोबर दुसरं महायुद्ध खतम झालं. ठीक आहे, खतम झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर, ठीक आहे, इंग्लंड दुसरं महायुद्ध हारलं. ठीक आहे, म्हणजे जिंकलं पण ते हारण्यातच होतं. अरे भाऊ, नेस्तनाभूतच लोक एवढे झाले. हां, युरोपात पुऱ्या चिंदड्या त्या बेचिराख बिल्डिंगा, धुवा, लोकांचा सडा, जवान पोट्याचं प्रमाण कमी होऊन गेलं, पुरे युद्धात खतम होऊन गेले, पार सत्यानाश झाला. ठीक आहे, दुसऱ्या महायुद्धात युरोपाची पुरी इकॉनॉमी रसात यायला लागली. पुरे देश खड्ड्यात गेले. इंग्लंड, फ्रान्स, जर्मन, पोर्तुगीज, पोलंड, ग्रीस सब खतम.
सब खतम झाले म्हणलं. जपानचंही नुकसान, रशियाचंही नुकसान आणि अमेरिकेनं बमाड पैसे छापले दुसऱ्या महायुद्धात. मस्त हाशे घेणं करशील युद्ध, दे माय पैसे आता. ठीक आहे, तुम्हाला सांगतो बमाड पैसा दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने छापला. अमेरिकेच्या भूमीवर एकही युद्ध झालं नाही. बंद्या युरोपात सत्यानाश होऊन गेला. भलाही इंग्लंड फ्रान्स मित्र राष्ट्र जिंकले असन, पण सत्यानाश तर झाला. इकॉनॉमी पुरी कोलॅप्स झाली, काहीच नव्हतं. आणि भारतापासून बी रचूस करण्यासारखं काहीच नव्हतं. पुऱ्या भारताला लुटून नेला होता आणि पुऱ्या दुसऱ्या महायुद्धात इंग्लंड बरबाद झाला होता. आता भारताला आपण बी पोचू शकत नाही. तिथं भारत छोडो आंदोलन चालू आहे. सुभाषबाबू जगू देऊन नाही राहिले. सुभाषबाबू नॉर्थ ईस्टकडून हमला करून राहिले. ठीक आहे, भारत छोडो आंदोलन सुरू झालं. आपण दुसऱ्या महायुद्धात नेस्तनाबूत झालो. आता का करायचं? त्याच्यात दुसरं महायुद्ध झाल्याच्या नंतर त्याच्यात दुसरं महायुद्ध झाल्याच्या नंतर ठीक आहे, इंग्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि सार्वत्रिक निवडणुकीत हुजूर पक्षाचं सरकार पडलं. जे सत्तेत होते दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते सरकार पडलं आणि मजूर पक्षाचे ठीक आहे कॅटली पंतप्रधान झाले. कॅटली नाही याटली नाव आहे त्याचं. ठीक आहे, तर लक्ष द्या. मग ठीक आहे, लक्ष द्या रे. मग हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब टाकल्यामुळे दुसरं महायुद्ध संपले आणि त्याच्यानंतर इंग्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणुका होऊन हुजूर पक्षाची सत्ता गेली आणि मजूर पक्षाचे ठीक आहे क्लॅमंट ॲटली, का नाव होतं त्याचं लक्ष द्या ठीक आहे, क्लॅमंट ॲटली ठीक आहे पंतप्रधान झाले आणि त्यानं घोषणा केली का आम्ही जुलै 1948च्या आत कोण्याही परिस्थितीत भारताला स्वातंत्र्य देऊ. का घोषणा केली? आम्ही जुलै 1948च्या आत कोण्याही परिस्थितीत भारताला स्वातंत्र्य देऊ. ठीक आहे, म्हणून जुलै 1948च्या आत भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी भारतात कॅबिनेट मिशन त्यानं पाठवलं. ठीक आहे, पहा मग यातली मजूर पक्षाचं सरकार सत्तेत आलं आणि त्याला वाटलं आता भारतातून काही रसचूस करण्यासारखं नाही आहे. बंदा भारताला लुटून आपण पहिलेच खाल्ला आहे. ठीक आहे, तसंही आपण नेस्तनाबूत झाला आहे. आपलं तिकडं इथं देश उभा करायचा का तिकडंही भारतात लक्ष द्यायचं एवढ्या मोठ्या देशात, त्याच्यापेक्षा यायला स्वातंत्र्य देऊन टाकू. म्हणून त्यानं सरळ घोषणा केली आम्ही जुलै 1948च्या आत भारताला स्वातंत्र्य देऊ. आणि त्याच्यासाठी भारतीय लोकांनी भारताचा आम्ही सोडून गेल्यानंतर कारभार कसा चालवावा याच्यासाठी त्यांनी ठीक आहे त्यांचं संविधान स्वतः तयार करावं आणि ते तयार कसं करण्यात येईल याच्या शिफारशी करण्यासाठी 3 लोकांचं एक समिती पाठवली. त्यालेच म्हणते त्रिमंत्री परिषद, त्यालेच म्हणते कॅबिनेट मिशन. ठीक आहे, आणि त्याच कॅबिनेट मिशननं शिफारस केली होती का भारतीय लोकांनी भारताची राज्यघटना स्वतः तयार करावी. त्याच्यासाठी अप्रत्यक्षरित्या निवडणुका घेण्यात येईल. का घेण्यात येईल? अप्रत्यक्षरित्या. पहिल्यांदा एखादी कमिटी म्हणते का भारतीय लोकांनी भारताची राज्यघटना स्वतः तयार करावी, म्हणून भारतातले लोक तयार झाले. ठीक आहे, म्हणून 1948च्या आत भारताला स्वातंत्र्य द्यायची क्लॅमंट ॲटलीनं जेव्हा घोषणा केली. ठीक आहे, क्लॅमंट ॲटलीनं घोषणा केली तर क्लॅमंट ॲटलीनं घोषणा केल्यावर ठीक आहे कॅबिनेट मिशन ठीक आहे भारतात पाठवलं. त्याच्यात सर पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर हे 3 हुशार लोक होते. त्याला सांगितलं का तुम्ही भारतभर जा. हे कॅबिनेट मिशन 1946 त्याची फोटो पाहून घ्या भाऊ. ठीक आहे, पाहून घ्या, बरोबर पाहून घ्या यायले. ठीक आहे, पहा. ठीक आहे, कॅबिनेट मिशन 1946चं कॅबिनेट मिशन आहे. हेच ते समिती आहे, यालेच त्रिमंत्री परिषद म्हणते. हेच ते समिती आहे यानं पहिल्यांदा भारतीय लोकायले म्हटलं होतं का तुमची राज्यघटना तुम्ही तयार करा. याच समितीच्या शिफारशीनुसार भारतात संविधान सभा अस्तित्वात आली. मग का शिफारशी केल्या त्या कॅबिनेट मिशननं? ठीक आहे, कॅबिनेट मिशननं का शिफारशी केल्या त्या? ठीक आहे, तर कॅबिनेट मिशननं का शिफारशी केल्या होत्या? ठीक आहे, कॅबिनेट मिशन ठीक आहे कॅबिनेट मिशनले म्हणे का तुम्ही भारतभर फिरा. मुस्लिमाचे प्रतिनिधी, शिखाचे प्रतिनिधी, ठीक आहे व्यापाऱ्याचे प्रतिनिधी, ठीक आहे अस्पृश्याचे प्रतिनिधी, संस्थानिक, राष्ट्रीय काँग्रेस, मुस्लिम लीग सर्व लोकांच्या मुलाखती घ्या आणि भारताची राज्यघटना भारतीय लोकांनी कशा पद्धतीने तयार करावी, का तयार करावी याच्यासाठी एक दस्तावेज, शिफारशीचा दस्तावेज तुम्ही तयार करा. म्हणून भारतात कॅबिनेट मिशन पाठवलं. कॅबिनेट मिशननी गांधीजीसोबत चर्चा केली. कॅबिनेट मिशननी मौलाना अबुल कलाम आझाद
ठीक आहे, वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, ठीक आहे, जिना, सर्वांसोबत चर्चा केली आहे बा, ठीक आहे, सर्वांसोबत चर्चा केली आणि सर्वांसोबत चर्चा करून कॅबिनेट मिशनची ठीक आहे शिफारशीचा दस्तावेज ब्रिटनच्या संसदेत मांडला. ठीक आहे, का मांडला? ब्रिटनच्या संसदेत मांडला. ठीक आहे, तर यालेच म्हणते त्रिमंत्री परिषद आणि कॅबिनेट मिशन. का म्हणते? त्रिमंत्री परिषद आणि कॅबिनेट मिशन. ठीक आहे, तर कॅबिनेट मिशनच्या शिफारशीत होतं तरी का? तर हेच ते समिती आहे जिनं पहिल्यांदा म्हटलं का तुम्ही तुमची राज्यघटना तयार करा. का म्हणते कॅबिनेट मिशन? ठीक आहे, त्रिमंत्री परिषद का म्हणते? तर 1946 हे स्थापना झाली याची. याच्यात सदस्य होते, ठीक आहे, याच्यात सदस्य होते एव्ही अलेक्झांडर, ठीक आहे, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि पॅथिक लॉरेन्स. एव्ही अलेक्झांडर बे सदस्य विचारते, एव्ही अलेक्झांडर, सर स्टॅफर्ड क्रिप्स, तोच क्रिप्स 1942 भारतात पाठवला होता, आणि पॅथिक लॉरेन्स. ह्या 3 जणांचं मंडळ भारतात आलं आणि भारतातल्या सर्व लोकांच्या मुलाखती घेतल्या. ठीक आहे, याचा उद्देश होता का भारताला स्वातंत्र्य देण्यापूर्वी भारतीय लोकांनी आपली राज्यघटना कशी तयार करावी याची संरचना, ठीक आहे, तयार करून देण्याबाबत, भारतीय राज्यघटना भारतीय लोकांनी कशी तयार करावी, त्याच्यात किती सदस्य राहील, कुठून येईल, कशा पद्धतीने येईल याची संरचना तयार करून देण्यासाठी, ठीक आहे,